क्लासचं काम लावलं होतं थोडंसं, म्हणून लेक्चर बंद होते. नेक्स्ट टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय? सपोज एक बॉडी, ऑब्वियसली बॉडी हॅज सम मास असेल तर काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड पण असेल अशी. ओके, ॲक्च्युली फील्ड इज इन्फायनिटीपर्यंत असते, पण ग्रॅव्हिटेशनल फील्डचा फॉर्म्युला पाहिला तुम्ही तो असा काहीतरी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. तर फील्ड ही हे होत जाईल, कमी कमी होत जाते, म्हणून आपण इन्फायनिटीला निग्लेक्ट घेऊन टाकतो. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय? इथं बघ, या पॉईंटला फील्ड असेल, इथं 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 कुठेतरी फील्ड असेल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये एका पॉईंटवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असेल त्याची डेफिनेशन आहे. सपोज एक बॉडी, दुसरी बॉडी इथं आहे इन्फायनायटीवर आहे, म्हणजे तिथली तिथली ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असेल? 0 असेल. ती तुम्ही तिला थोडीशी टच केली, ती इकडं मूव व्हायला लागेल. मूव होत काय होईल? एक असा वेगळी ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डचा इफेक्ट होईल आणि ते अट्रॅक्ट होईल. मग ते अट्रॅक्ट व्हायचं असेल तर ती अशी मूव करत करत या बॉडीकडे अशी. सॉरी, 1 सेकंड, सॉरी. ती बॉडी ह्या बॉडीकडे मूव होते का? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे. याचे पण काहीतरी मास असेल. दिस इज M1, दिस इज M2. आपण काय घेतलं? M1 M2 घेतलं आहे का? ओके, कॅपिटल M घेतला याला. दिस इज स्मॉल मास, युनिट मास म्हणा याला, स्मॉल मास किंवा युनिट मास म्हणा. दिसतंय काय? ओके, दिसतंय. तर ती बॉडी इकडं मूव होते ना. मला या पॉईंटचे ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढायचे, सॉरी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाय काय. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट द पॉईंट इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ सम मास इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स पर unit mass. In moving, work done due to external force in moving a unit mass from infinity to that point. ह्या पॉईंटच्या वरचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय? की तुम्हाला एक युनिट मास इन्फायनिटीपासून त्या पॉईंटवर आणण्यासाठी जे वर्क डन लागणार आहे, कोणतं वर्क डन? एक्सटर्नल फोर्सने जे वर्क डन करावं लागणार आहे ते म्हणजे काय असेल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल. ते काय असेल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल. ओके, पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कॅपिटल व्हीने दाखवतात. इक्वेशन 1. त्याच्या फॉर्म्युला काय? तर वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स काय? तो असेल F/dx y. कन्सिडर करू आपण एवढं मोशन. ऑब्वियसली बॉडी इथून इथपर्यंत येणार आहे, म्हणजे ते एवढं मोशन करणार आहे जे इथून तिथपर्यंत. इथून तर इथपर्यंत येण्यासाठी वर्क डन का असेल? डिस्प्लेसमेंट असेल धिस dx, फोर्स असेल तुम्ही जो ॲप्लाय केला आहे एक्सटर्नल फोर्स तो असेल. ओके, आता एक गोष्ट विचारतो मी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अट्रॅक्शनच त्याला अट्रॅक्ट करणार, तर आपल्याला त्याला इथं आणण्यासाठी फोर्स ॲप्लाय करावा लागेल का? तर नाही. तर ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफिनेशनमध्ये अजून एक गोष्ट तयार होते, ती म्हणजे ह्याचे जे मोशन होईल तर कायनेटिक एनर्जी शुड बी डायरेक्टली, कायनेटिक एनर्जी शुड बी कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे काय? 1/2 mv². कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजेच काय? व्हेलॉसिटी शुड बी कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असायला पाहिजे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट केव्हा असेल? एखादी बॉडी मूव्ह होते तर त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल केव्हा? सपोज बॅलेन्स फोर्स ॲप्लाय केला तर ही बॉडी ऑलरेडी मूव्ह होत होती 10 मीटर पर सेकंड. मी जर एक फोर्स ॲक्ट केला, इकडं मूव्ह होते, याच्यावर एक फोर्स ॲक्ट केला F, व्हेलॉसिटी कमी होईल. पण सेम टायमाला सेम 2 फोर्स ॲप्लाय केले, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, तर ती बॉडीवर काही इफेक्ट नसणार. मला याची कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट ठेवायची,
हा इकडं मूव होतो तसं व्हेलॉसिटी वाढते कारण ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन आहे. मग मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढाच एक्सटर्नल फोर्स त्याला बॅक साईडला ओढून ठेवेल. कोणत्या डायरेक्शनला? या साईडला ठेवेल. मग त्याची स्पीड जेणे कॉन्स्टंट असेल म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जीपर्यंत होईल. म्हणून मला एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करावा लागेल, तो पण ह्या डायरेक्शनला. मग तो केवढा असेल? बॅलेन्स असायला पाहिजे. म्हणजे एक्सटर्नल फोर्स जे ॲक्ट करणार तुम्ही त्याला तुम्ही टेंटेटिव्हली नियर अबाउट केवढा असेल तो जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर. सपोज हे डिस्टन्स हे सॉरी इथून पूर्ण हे एक्स एवढं डिस्टन्स आहे. तर मग तो फोर्स असेल एक्स स्क्वेअर. तुम्हाला हाच एक्सटर्नल एवढाच एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करावा लागेल. त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असेल. ओके. मग एक्सटर्नल फोर्स येईल तर जी कॅपिटल एम स्मॉल एम एक्स स्क्वेअर डी एक्स. उसके बाद आता एक्सटर्नल स्मॉल वर्क डन फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट. आता मला वर्क डन काढायचे असेल तर काय करेल मी? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन कुठून? तर मला पार्टिकल आणायचं कुठून? इथून तर इथपर्यंत म्हणजे फ्रॉम इन्फायनायटी. हे जे डिस्टन्स आहे इथून हे किती? इन्फायनायटी. ओके. हे डिस्टन्स आपण कन्सिडर करू की ह्या पॉईंटला पार्टिकल आणायचं आहे. तर ह्या पार्टिकलसाठी जे डिस्टन्स आहे हे कन्सिडर करा आर एवढं आहे. या बॉडीपासून आर एवढ्या डिस्टन्स मला त्याला आणून ठेवायचे. म्हणजे आर एवढ्या डिस्टन्स मला पोटेन्शियल फाईंड करायचे. तर लिमिट इन फ्रॉम इन्फायनायटी टू आर. देन काय सॉल्व करू याला? जी कॉन्स्टंट एम कॉन्स्टंट स्मॉल एम कॉन्स्टंट सर्व आउटसाईड येऊन जातील. जी कॅपिटल एम स्मॉल एम इंटिग्रेशन इन्फायनायटी टू आर 1 अपॉन एक्स स्क्वेअर डी एक्स. इसके बाद इंटिग्रेशन घेतला मी सपोज याच्यात. तर हा कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम 1 अपॉन एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन काय येईल? तो एक्स रेज टू -2 प्लस 1 मायनस हा परत खाली. तर हा येईल 1 अपॉन एक्स इन्फायनायटी टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. This is R, this is look like this. This plus काय आहे? एक्सटर्नल वर्क डन जे तुम्हाला करायचे आहे ह्या बॉडीला मूव्ह होताना का करायचे आहे? कायनेटिक एनर्जी शुड बी कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. बघा एक्सटर्नल वर्क डन हे निगेटिव्ह आला. व्हाय? डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आलं, वर्क डन तुम्हाला त्या डायरेक्शनला करायचे. दॅट्स वाय दॅट्स वर्क डन विल बी निगेटिव्ह. ओके. मग पोटेन्शियल काय येईल? सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट फ्रॉम धिस इक्वेशन सो पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. एम केट कॅन्सल होईल. जो युनिट मास आणतात तुम्ही तो युनिट मास कॅन्सल होईल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पोटेन्शियल एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा मास ठेवला आहे, सिंगल मास ठेवलेला आहे, त्याच्यापासून सम डिस्टन्स आरवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल का असतं त्या ऑब्जेक्टमुळे हे असेल. आता चेंज इन पोटेन्शियल काढायचं असेल 2 पॉईंटमधलं. सपोज एक बॉडी आहे, ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट. दिस इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट. मला ह्या पॉईंटवरचं चेंज इन पोटेन्शियल करायचं. तर चेंज इन पोटेन्शियल येतं व्ही बी मायनस व्ही ए. चेंज इन पोटेन्शियल इज व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू
वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल अपॉन एम. ही डेफिनेशन कसली होती? इन्फायनायटीची होती. तर आठवण ठेवायचं, इन्फायनायटी हा जो व्ही पॉईंट होता तिथे इन्फायनायटी पॉईंट होता. तो इन्फायनायटीवर पोटेन्शियल 0 कन्सिडर करतो आपण. ॲक्च्युली डेफिनेशन ही आपण त्यावेळेस आता इथे जर बघितलं तुम्ही तर इन्फायनायची टर्म घेतलीच नाही. ॲक्च्युली याच्या जागेवर असं आहे, ते असा होता आरवरचा पॉईंट, पण हा इन्फायनायटीचा पॉईंट आपण घेत नाही, कारण इन्फायनायटीवर कन्सिडर करतो की पोटेन्शियल इज 0 असेल. तर चेंज इन पोटेन्शियलची डेफिनेशन, सॉरी, एक्सटर्नल वर्क डन. आता वर्क कसला येतो? इन्फायनायटीपासून इथला तुम्हाला बीपासून एपर्यंतचे वर्क डन काढायचे असेल तर असं काढायचे तुम्हाला. तर ते काही एक्सटर्नल वर्क इज इक्वल टू एम इंटू व्ही बी मायनस व्ही. व्ही बी काही फ्रॉम दिस डेफिनेशन मायनस, सपोज दिस इज R2 and this is R1. हा R2 आहे, R1 आहे. तर व्ही बी काय येईल? मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम मास ऑफ दिस बॉडी अपॉन R2 मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन R1. हे तुमचे पोटेन्शियल एनर्जी बिटवीन 2 पॉईंट्स. और बुकमध्ये काय केलं, कसं घेतलं आहे? बुकमध्ये याला असं केलं आहे, याला एक्स कन्सिडर केलं आहे आणि याला म्हणजे 2 पॉईंटमधलं डिस्टन्स आर कन्सिडर केलं आहे असं. तर ऑब्वियसली हे पूर्ण डिस्टन्स का असेल? एक्स प्लस आर असेल. मग इथं एक्स प्लस आर केला आहे, इथं आर केला, बाकी काही नाही केलं, सेम. Now gravitational potential due to ring. एक रिंग अशी this is center point, this is point P. ऑब्वियसली रिंग असेल तर रिंगच्या जे आउटर सरफेस असेल ते ऑब्वियसली तर मास असेल, आणि मासला काय असेल? मास आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन किंवा म्हणजे अट्रॅक्शन येणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट करेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे पोटेन्शियल एक्झिस्ट करेल. त्या रिंगमुळे येणारं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाईंड करायचे एम वर. आपल्याला डेरिवेशन नाही याच्या, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. दिस इज डिस्टन्स आर आणि याच्या मास आहे कॅपिटल एम. स्मॉल मास कट करतो मी डी एम, आणि डी एममुळे येणारं पोटेन्शियल घेऊ आपण. दिस इज आर, रेडियस ऑफ द रिंग इज कॅपिटल आर सपोज. त्याच्यामुळे येणारं पोटेन्शियल काय? तर पोटेन्शियलची डेफिनेशन कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. आता या सिंगल छोट्याशा मासमुळे येणारं पोटेन्शियल डी व्ही कॅपिटल जी डी एम अपॉन आर काय असेल ते एम अपॉन आर. फॉर होल रिंग, पूर्ण रिंगसाठी पोटेन्शियल एल व्ही इज इक्वल टू कॅपिटल जी डी एमच्या जागेवर पूर्ण मास अपॉन आरच्या जागेवर हे जे आर आहे दिस प्लस दिस, कारण हारला कसं करणार आहे? ट्रँगलवरनं हा दिस इज 90. ओके, तर हा येईल तुमच्या आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. याला क्रॅम्प करून घेते. दिस इज द नथिंग बट पोटेन्शियल ड्यू टू रिंग ॲट अ पॉईंट पी. ओके, सपोज हा पॉईंट एकदम लांब राहिला असता, म्हणजे एक्स इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर. रिंग एकदम स्मॉल राहिली असते, पॉईंट एकदम लांब राहिला असता, तर काय झालं असतं? तर पोटेन्शियल आलं असतं कॅपिटल जी कॅपिटल एम अंडर रूट एक्स इज व्हेरी ग्रेटर दॅन आर. सो आरला आपण इथून निग्लेक्ट केला असता, राहिला का असं फक्त एक्स स्क्वेअर राहून गेला असता. एक्स स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रिमूव्ह होऊन राहिला का असता एक्स. याचा अर्थ काय होतोय? लुक ॲट धिस अँड धिस, बघा सेम आहे.
त्या डिस्टन्स आर होता, आता आपण एक्स घेतलं आहे, बस एवढं. म्हणजे एकदम लांब गेल्यानंतर हा पॉईंट, ही जी रिंग आहे ना एक पॉईंट माससारखी दिसेल, एक तुम्हाला फक्त लांबून पॉईंट दिसेल एक मास. मग जे ह्या एक बॉडीमुळे जे पोटेन्शियल मिळत होतं इथं आपण आर डिस्टन्स घेतलं, तेच पोटेन्शियल तुम्हाला इथं मिळते, फक्त एक्स झाला कारण हे डिस्टन्स आरच्या जागेवर एक्स घेतलं. सेकंड कंडिशन ॲट सेंटर म्हणजे इथं. मग मला पोटेन्शियल ॲट सेंटर फाईंड करायचे लागणार आहे हा फॉर्म्युला. पोटेन्शियल ॲट सेंटर म्हणजे हा पी पॉईंट उचलून मी इथं ठेवेल, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय झाला, 0 होऊन गेला. सो पोटेन्शियल काय येईल, पोटेन्शियल इज इक्वल मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. वाय याला 0 पेट केला, अंडर रूट आर आणि हा स्क्वेअर रिमूव्ह होऊन जाईल, कॅन्सल होतील आणि राहील. दिस इज ॲट सेंटर, लागले व्ही सी करून घेतो. दिस इज ॲट लॉंग डिस्टन्स. हा फॉर्म्युला आठवून ठेवायचा. आता याच्यावर एक प्रॉब्लेम आहे. (22) नंबरचा प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू नोट्स. एक अशी रिंग आहे, अजून एक अशी रिंग आहे, दोघांमधलं डिस्टन्स दिलं आहे, एक असा पार्टिकल आहे, इथं एक पॉईंट, दिस इज पॉईंट, दिस इज बी, दिस इज ए, दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स आहे 2r. ओके, ह्या रिंगची रेडियस दिली आहे, असं इथं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे एम अँड 2r, म्हणजे मास ऑफ द रिंग इज एम आहे, कॅपिटल एम, रेडियस हे 2r आहे. इथं दिलं आहे 2m अँड r, म्हणजे रेडियस इज r, मास इज डबल 2m. ओके, विचारलं काय त्याच्यात विचारलं आहे फाइंड द वर्क डन इन मुव्हिंग अ मास ऑफ एम. एक मास येतं एम, ए पासून बी पर्यंत मूव्ह करण्यासाठी तुम्हाला किती वर्क डन लागेल ते फाइंड करायचं. तर वर्क डन एक्सटर्नल इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल इनटू जे मास आहे ते. तो फॉर्म्युला असा होता. आता मी फाइंड करेल व्ही बी. आधी ते व्ही बी कुठं आहे, इथलं पोटेन्शियल कोणामुळे, ह्या रिंगमुळे पण आहे आणि ह्या रिंगमुळे पण. मग ह्या रिंगमुळे येणारा पोटेन्शियल का असेल, तर पोटेन्शियलची डेफिनेशन साधी सिम्पल, रेडियसवर असेल, सॉरी सेंटरवर असेल तर आता पहिला कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. ओके, सो कॅपिटल जी कॅपिटल एम नाही इथं टॉईस एम आहे, सो हा 2 एम अपॉन आर मायनस, म्हणजे प्लस होणार आहे. अजून कोणाचं याच्यामुळे येणारं पोटेन्शियल, याच्यामुळे येणारं पोटेन्शियल का असेल, आणि मेन फॉर्म्युला असा आहे एक्स स्क्वेअर आर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर बघा इथं काय 2r आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स, हे जे डिस्टन्स हे टॉईस आर आहे. तर हा येईल कॅपिटल जी कॅपिटल एम जिथं एच कॅपिटल एम. ओके, खाली जे घेतलं तर एक्स स्क्वेअर मीन्स 2r स्क्वेअर प्लस याची रेडियस काय 2r, परत 2rचा स्क्वेअर होईल. ओके, ह्या पॉईंटमुळे ह्या पॉईंटवर ह्या रिंगचं पण पोटेन्शियल येतं आणि ह्या रिंगमुळे पण पोटेन्शियल येतं, तर टोटल पोटेन्शियल असतं. सिमिलरली व्ही ए ॲट पॉईंट ए, इथं येणारं पोटेन्शियल ते का असेल -2 GM, सॉरी 2 नाही येणार, इथं एम मास सिंगल आहे, तिथं डबल होतं म्हणून 2 आलं होतं, अपॉन इथं येईल तुमच्या 2r. वाय याची रेडियस 2r आहे, ह्या रिंगमुळे येणार सेंटरवर येणार पोटेन्शियल. आता या पॉईंटवर ह्या रिंगमुळे पण येतं आहे अगेन्स्ट, मग काय मायनस इथं येईल 2G कॅपिटल एम. 2 का आला, कारण याच्या मास डबल आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स 2r, अंडररूटमध्ये काय येईल 2rचा स्क्वेअर. ओके, आणि ह्याची रेडियस किती, ह्याच्या रेडियसमुळे येणारं पोटेन्शियल कोणतं, याची रेडियस आहे r, तर प्लस r स्क्वेअर. दिस इज व्ही बी, दिस इज व्ही ए. आपल्याला काय करायचं आहे, एक्सटर्नल वर्क डन फाइंड करायचे.
तर एक्सटर्नल बर्डन आहे व्ही बी मायनस व्ही ए. तर व्ही बीची व्हॅल्यू ही व्ही एची व्हॅल्यू ही दोघं पुट करा, यू विल गेट ॲन्सर. बुकमध्ये नोट्समध्ये एकदम प्युअरली सॉल्व करून दिलं आहे मी त्याला, ते काय मी करत नाही. हे इथं सॉल्व करून घ्या. अब उसके बाद एक लहान सा फॉर्मूला है. रिलेशन बिटवीन gravitational field and gravitational potential. याचं डेरिवेशन नाही, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल याचे रिलेशन येतं ई इज इक्वल टू, अरे नोट्समध्ये एक गोष्ट राहिली, इथं मायनस करून घ्यायचं, डी व्ही बाय डी आर. इन पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी आहे, इथं बार लिहिला आहे तो पण नका घ्यायचा. ई इज इक्वल टू डी व्ही बाय डी आर और इन पार्शियल डिफरेंशिएशन डॅबा बाय डॅबा आर कॅपिटल. ओके. इन टर्म्स ऑफ कोऑर्डिनेट पाहिजे असतील तर ई एक्स जे घेतला तुम्ही तर तो येईल डी व्ही एक्स अपॉन डी आर डी एक्स. ई वाय घेतला कारण ईचे कॉम्पोनंट असतील तर हा येईल तुमच्या असा. सिमिलरली ई झेड असं काहीतरी दिसेल तुम्हाला. साधारण सिंपल रिलेशन आहे, काही नाही, याच्यावर प्रॉब्लेम राहतात. इफ व्ही इज इक्वल टू 2 अपॉन एक्स क्यूब देन फाइंड ई इज इक्वल टू वॉट. साधारण सिंपल आहे. इथं येईल ई एक्स, वाय एक्सवर डिपेंड करतो आहे. फॉर्म्युला आहे डी व्ही बाय डी एक्स, म्हणजे डी बाय डी एक्स. व्ही काय दिलं आहे फ्रॉम गिवन 2 अपॉन एक्स क्यूब. बस तुम्हाला फक्त त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, काही नाही करायचे. डी बाय डी एक्स हा 2 कॉमन, हा डी बाय डी एक्स हा होईल एक्स रेज टू 3, हा होईल एक्स रेज टू 3 -2 -3 का होईल पॉवर आधी पुढे घेऊन जाते, एक्स रेज टू n-1 होतो, तर हा होईल तुमच्या एक्स रेज टू -4. तर हे काहीतरी आलं -6 अपॉन एक्स रेज टू 4. त्यांनी फाईन करायला लावलं आहे पोटेन्शियल ॲट एक्स इज इक्वल टू 6 इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट एक्स इज इक्वल टू 6वर फाईन करायला लावलं आहे. इथे एक्सची व्हॅल्यू 6 पुट करून द्या, तर तो येतो 6 अपॉन 260. नेक्स्ट प्रॉब्लेम, v इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वॉट वाय प्लस जेड क्यूब वॉट. फाइंड ई ॲट 1 2 2 1 1 2. एक्स वाय जेड तिघं आहे, मी काय फाईन करेल ई एक्स कॉम्पोनंट तो का असेल मायनस डी व्ही बाय डी एक्स. ओके. ई वाय मायनस डी व्ही बाय डी वाय, ई झेड मायनस डी व्ही बाय डी झेड. याचा डेरिव्हेटिव्ह एक्सने घेतला मी तर काय होईल टॉईस एक्स. ओके. याचा आन्सर येईल 2 व्हेन एक्स इज इक्वल टू 1. याचा डेरिव्हेटिव्ह वायने घेतला 1, याचा डेरिव्हेटिव्ह
पूर्ण त्याच्या झेडने घेतला 3z², तर हा येईल 3 इंटू हा 2a, तर हा 2चा स्क्वेअर, सो 3 इंटू 4 इज इक्वल टू 12. ओके. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय येईल, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय ते EXI EY J EZ EX काय 12I. अरे व्हॉट, सॉरी 12 नाही 2I प्लस J प्लस झेड का आला आहे 12K. ओके. सो मॅग्निट्यूड ऑफ E अंडर रूटमध्ये याच्या स्क्वेअर प्लस याच्या स्क्वेअर त्याच्या स्क्वेअर. उसके बाद E इज इक्वल टू दिला आहे V इज इक्वल टू X, एक मिनटं, E इज इक्वल टू दिला आहे V फाईन करायला लावला आहे तुम्हाला. ॲट X इज इक्वल टू 3. इफ V ॲट इन्फायनाइटी 0 दिला असेल तर डायरेक्ट नाही निघत होता काय, एक मिनट हा. Ax इज इक्वल टू dv/dx राहिलं असं, d/dx हा काय 1/9/x², dt घेतला असता तो मायनस होईल वरती, x³ होईल, -2 पुढे येऊन जाईल, मायनस तसं जाईल, h आन्सर येईल x3 x³ x ची व्हॅल्यू आहे 3 2/9. एक मिनिट हा 2 वरती जाईल, 2 खाली येऊन जाईल, बरोबर आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जो दिला आहे त्यांनी काय दिलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड दिली आहे E इज इक्वल टू 9/x². ओके. त्यांनी विचारलं आहे V इज इक्वल टू वॉट ॲट, अरे हां 3 इज इक्वल X इज इक्वल टू 3 इफ V इन्फायनाइटी इज इक्वल टू 0. अरे हां आपल्याकडे काय X इन टर्म्स ऑफ X आहे, तर मी Xचेच फॉर्म्युला यूज करेन, dv/dx हा मायनस, मला V फाईन करायचे आहे, सो dv इज इक्वल टू -EX dx, सो dv इज इक्वल टू -EX dx. ओके. मला V फाईन करायचे असेल मी इंटिग्रेशन घेईन E dx. ओके. हालांकि हा जो असतो ना चेंज इन V असतो, हा का असेल चेंज इन V, V इन्फायनाइटी मायनस सॉरी V3 मायनस V इन्फायनाइटी असं आहे. इकडे काय -E dxच्या इंटिग्रेशन. किंवा मग असंही करू शकतो, इंटिग्रेशन dv इज इक्वल टू EX dx. हा येईल तुमच्या इन्फायनाइटी, हा येईल तुमच्या 3, म्हणजे काय V3 मायनस V इन्फायनाइटी इज इक्वल टू हा तुमच्या इन्फायनाइटी, हा तुमच्या अगेन्स्ट 3 EX दिला आहे का, यस. EX काय 9/x², हा काय तुमच्या dx, 9 कॉन्स्टंट, सो इन्फायनाइटी 3 1/x²,
dx. याचे इंटिग्रेशन जे केलं तुम्ही तर तो x⁻⁻1 असेल तो +1 होईल, तर तो x⁻0 होऊन जाईल, मग त्याची व्हॅल्यू होऊन जाईल 1, नाही मायनस हा स्क्वेअर आहे ना, सॉरी x² होईल तो -2 हा +1 तर x⁻1 होईल आणि खाली पण 1 येऊन जाईल. ओके, तर हा येईल तुमच्या असा, हा येईल तुमच्या असा, आणि इथं काय असेल हा मायनस, हा परत मायनस असेल, हा पण मायनस असेल, हा येईल तुमच्या इन्फायनिटी, हा येईल तुमच्या 3. सो -9/+9/3, तो सध्याचा आन्सर 3. कारण दुसरं लिमिट काय 1/∞, 1/∞ येतं 0. ते इंटिग्रेशन करून घ्या नीट, पाहून घ्या, तर बुकमध्ये पण दिलं आहे मी तसं. उसके बाद if the gravitational potential at point on axis of a ring at a distance x from center, find the gravitational potential. ठीक आहे, आता प्रॉब्लेम काय नाही, डेरिवेशन आहे तेच प्रॉब्लेममध्ये केलं आहे, नाही ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, सॉरी नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाईंड करायला लावली आहे रिंगच्या ॲक्सिसवर. अशी रिंग आहे, दिस इज पॉईंट P, से दिस इज R आणि दिस इज रेडियस. आपण इथलं पोटेन्शियल तर फाईंड करून घेतलं, ते येतं -G⁻M/√R² + x². ओके, त्यांनी हे आपल्याला आता फाईंड करायला लावलं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फील्ड. काय मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फील्डसाठी फॉर्म्युला काय -dV/dx. हा काय इथं x². बस फक्त तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, इंटिग्रेशन करायचे, ते दिलं आहे मी नोट्समध्ये सॉल्व करून दिला तो पूर्ण, आणि माझ्यामध्ये एकदम नीट सॉल्व केला, तुम्हाला पाहता कळून जाईल तो. नेक्स्ट लेक्चरला पाहू. सिलेबसचं काय टेन्शन नका घ्या, होणार आहे सध्या क्लास थोडं काम चालू होतं फर्निचरचं, म्हणून वेळ झाला, म्हणून 2-4 दिवस लेक्चरच नाही आले तुम्हाला. नेक्स्ट मंथला डबल लेक्चर करून मी तुमच्या 2 चॅप्टर जास्त कवर करून देईल.